ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत कुठे कुठे हल्ला करण्यात आलेला आहे, भारतानं बदला घेतलेला आहे। बघा, बहावलपूर, मुरीदके, कोटली आणि मुझफ्फराबाद इथे हल्ला करण्यात आलेला आहे। सियालकोट, भिंबर, चक्कमरू इथं सुद्धा हल्ला करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं, भारत आणि पाकिस्तान या ठिकाणी म्हणजे पीओके मध्ये आणि त्याच्याबरोबर पाकिस्तानमध्ये सुद्धा हल्ला करण्यात आलेला आहे। एकूण 9 ठिकाणी हल्ला झालाय आणि ते आपण इथे स्क्रीनवर बघतो आहोत। मुझफ्फराबाद, भिंबर, सियालकोट, मुरीदके, बहावलपूर अशा सगळ्या ठिकाणी 9 ठिकाणी हल्ला झालाय आणि 1:30 ते 1:45च्या दरम्यान हल्ला झालेला आहे। भारत आणि पाकिस्तानची ही सीमा युद्धजन्य परिस्थिती होतीच, अत्यंत तणावाची परिस्थिती होती आणि अशा वेळेला 9 ठिकाणी 1:30 ते 2च्या दरम्यान मध्यरात्री एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे। स्कॅल्प हे आपलं मिसाईल आणि त्या स्कॅल्प मिसाईलने हा हल्ला करण्यात आला। एकूण 9 ठिकाणी बघा, परत एकदा दाखवते, मुझफ्फराबाद, भिंबर, सियालकोट, मुरीदके, बहावलपूर आणि त्याचबरोबर कोटली, चक्कमरू, गुलपूर अशा 9 ठिकाणी हल्ला झालेला आहे। महत्त्वाची बातमी आहे, भारत पाकिस्तान या आपल्याला दिसतोय आणि एकूण 9 ठिकाणी हा हल्ला करण्यात आलाय। सर, 9 ठिकाणी हल्ला झाला, त्यामध्ये पीओके मधली 5 ठिकाणं आहेत आणि पाकिस्तान मधली 4 ठिकाणं आहेत, दहशतवादी तळ आहेत आणि स्कॅल्प या मिसाईलने हल्ला करण्यात आला। अत्यंत प्रिसाइज हा हल्ला झाला की आजूबाजूचा कुठला जर जनतेचा म्हणजे स्थानिक लोकांचा भाग असेल तर त्याला इजा होऊ नये असा प्रयत्न भारतानं केलेला आहे। जबाबदारीचं पाऊल आहे। नक्की अतिशय गंभीर असं गांभीर्यानं घेतलेलं पाऊल आहे। त्याचं कारण असंच आहे की आंतरराष्ट्रीय नियम असतात, आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनेक गोष्टी अतिशय बारकाईनं पाहिल्या जातात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतानं कुठेही पाकिस्तानची सीमा न ओलांडता हे उत्तर दिलेलं आहे, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचा तो भाग आहे, आपण कुठे हवाई हल्ला केलेला नाही आहे, केवळ आणि केवळ आपल्या इकडच्या ज्या आपल्या सीमेच्या अंतर्गत जी आपली शस्त्र आहेत त्या शस्त्रांनी यांच्यावरती अचूक वेध घेण्यात आलेला आहे। नुसतं तेवढंच नाही, जो पंजाब प्रांत आहे पाकिस्तानमधला, पंजाब प्रांतामध्ये ज्या पद्धतीनं हे गेले काही काळ तळ तयार झालेले होते, त्या पंजाब प्रांतातल्या या ठिकाणांवरती सुद्धा हल्ला करण्यात आलेला आहे। आणि त्याच्यातला मुरीदके जे आहे, मुरीदके अतिशय महत्त्वाचं मोठं शहर आहे, त्यामुळे शहरांवरती एक प्रकारे ज्या पद्धतीनं मध्यरात्री हा हल्ला करण्यात आलेला आहे तो सुद्धा एक खूप गंभीर असा संदेश भारतानं देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पाकिस्तानच्या नागरिकांचा सुद्धा याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये एक प्रकारे कदाचित तिथल्या सरकारवरती आणि तिथल्या लष्करावरती सुद्धा दबाव असणार आहे, कारण पाकिस्तानचे नागरिक खूप वेगळ्या परिस्थितीतनं जात आहेत।